तर या अपघातानंतर पुढारी न्यूजनं काही प्रश्न उपस्थित केलेत. आपण ते प्रश्न पाहूया. बस चालक संजय मोरेनं पहिल्यांदाच बेस्ट बस सारखी मोठी गाडी चालवली. बेस्ट प्रशासनानं असा चालक कसा नेमला? बेस्ट प्रशासनासाठी हा पुढारी न्यूजचा पहिला सवाल आहे. पहिल्यांदाच बेस्ट सारखी मोठी गाडी चालवणाऱ्या चालकाला कशा प्रकारे नेमलं? आतापर्यंत चालक संजय मोरेनं फक्त लहान गाड्या चालवल्या होत्या, तरीही त्याला प्रवासी बस तीही वर्दळीच्या मार्गावर कशी सोपवण्यात आली? हा दुसरा प्रश्न पुढारी न्यूज बेस्ट प्रशासनाला विचारतो. संजय मोरे हा कंत्राटी कर्मचारी होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्ट बस चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं का? या संदर्भातली भूमिका ही बेस्ट प्रशासनानं आणि संबंधित कंत्राटदारानं स्पष्ट करणं गरजेचं आहे. बेस्ट उपक्रमात खरं तर कठीण प्रशिक्षण दिलं जायचं. काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं हा घात केलाय. तसं प्रशिक्षण नसतं हे खरं आहे का? अशी चर्चाही मुंबईकरांमध्ये, अशी चर्चाही युनियनच्या नेत्यांमध्ये. या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. बेस्ट बस अपघातानंतर 1 तास स्थानिक रहिवाशीच मदत कार्यात सहभागी होते असा आरोप आहे. मग बेस्ट प्रशासन या मदत कार्यामध्ये कधी सक्रिय झालं? आणि जर तासभर ते आलं नसेल तर तासभराचा वेळ कशासाठी लागला? हे पुढारी न्यूजचे प्रश्न आहेत बेस्ट प्रशासनासाठी आणि संबंधित कंत्राटदारासाठी.